म्हणजे सचिन कसा आला चितळ्यांपर्यंत हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण मुळामध्ये म्हणजे सगळा चितळ्यांचा हा जो प्रवास आहे गेल्या 75 वर्ष तर म्हणजे मला वाटतं की एक टप्पा झाला, त्याच्याही पेक्षा जास्त व्यवसाय सुरू करून आता जवळपास 80-85 वर्ष झाली. तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कारण सगळ्या महाराष्ट्राला चितळ्यांमध्ये आणि चितळ्यांबद्दल भयंकर उत्सुकता आहे. शेकडो हजारो प्रश्न पुणेकरांच्या आणि त्या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आहेत. चितळ्यांबद्दलची प्रत्येकच गोष्ट जाणून घ्यायला त्यांना आवडते किंवा आवडेल. तर काय म्हणजे तुम्ही या गप्पांची सुरुवात करताना काय सांगाल? चितळेंचा प्रवास जो आहे त्याच्याबद्दल आधी आणि नंतर सचिन पर्यंत कसे पोहोचले त्याबद्दल. जरूर. सर्वप्रथम मी माझा कट्टाचं मनापासून धन्यवाद देतो की आम्हा चितळे बंधूंना आपण इथे बोलवलं. आणि तुमच्या त्या प्रश्नाकडे वळायचं तर खरंच आमच्या पणजोबांनी 1939 साली पहिल्यांदा दुधाच्या धंद्यातनं ह्या व्यवसायाची सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर मग सुरुवातीला दूध विकत, मग दुधाचे बाय प्रॉडक्ट विकत ही धंद्याची सुरुवात झाली. आणि मग आमचे आजोबा रघुनाथराव चितळे यांनी पुण्यामध्ये पहिल्यांदा 1950 साली दुकान चालू केलं. त्यातसुद्धा सुरुवातीला फक्त दूध, चक्का, दही अशा प्रकारचेच दुधाचे पदार्थ विकत होते. पण नंतर दुधापासनं मग पेढे तयार झाले आणि अक्षरशः पुणेकरांनी त्याला डोक्यावर घेतलं असं म्हणता येईल. मग त्यांनासुद्धा एक चांगलं वाटलं. मग त्यांनी नवीन पदार्थ ट्राय केले आणि त्याचबरोबर इंद्रनीलचे आजोबा राजाभाऊ चितळे हे स्वतः तेव्हा धंद्यात आले. आणि मग एक पदार्थ वाढवत 1956 साली त्यांनी डेक्कन जिमखाना येथे चितळे बंधूंची दुसरी शाखा चालू केली. म्हणजे चितळ्यांबद्दल उगीच बोलतात की चितळ्यांनी वाटतात कुठेही शाखा नाही, पण चितळ्यांनी अवघ्या 6 वर्षातच त्यांची दुसरी शाखा ही डेक्कन जिमखान्याला चालू केली होती. पण मग 6 वर्षात दुसरी शाखा झाली, पण आता तुमचा खूप प्रचंड पसारा वाढलेला आहे. गेल्या 8-10 वर्षांमध्ये माझ्या मते किती शाखा झाल्या तुमच्या? आता पुण्यामध्येच आमच्या 45 शाखा आहेत, ज्याच्यामध्ये आमचे 2 स्वतःची दुकानं आणि बाकीच्या फ्रँचायझी स्टोअर्स आहेत. त्याचबरोबर चितळे एक्सप्रेस नावाने आम्ही वेगळं व्हेंचर चालू केलं आहे. त्याच्यामध्ये पण ऑलमोस्ट 35 शाखा ऑल ओव्हर महाराष्ट्रात आहेत. त्यातल्या 17 फक्त मुंबईत आहेत. तर अशा एक मोठे एक्सपान्शन चालू आहे. पण इंद्रनील, म्हणजे हा झाला सुरुवातीचा टप्पा, आपण परत याच्यावर येऊ. पण हे करताना म्हणजे सचिन तेंडुलकरला आपण आपल्या ब्रँडशी जोडून घ्यावं हा विचार नेमका कधी कसा आला आणि सचिनच का? काय व्हायला लागलं की 2016-17 सालापासून डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय पण सिरियसली करावा असं कुठेतरी आम्ही एक इंटरनली ठरवलं. आणि ते करताना पॅकेजिंग आणि डिस्ट्रीब्युशन वाढवावं हा एक ध्यास होता. त्याला आम्हाला रिजनेबल सक्सेस मिळाली, कपॅसिटी वाढायला लागली आणि पहिलं मिठाईचं डिस्ट्रीब्युशन आणि बाकरवडीचं डिस्ट्रीब्युशन हे सुरूच होतं, ते वाढवायचा प्रयत्न केला. नंतर काय लक्षात आलं की एक्सपोर्ट मार्केट पण वाढायला लागलं आणि इतर राज्यांमध्येही व्यवसाय वाढायला लागला. तो जसा पेनिट्रेट करायचा म्हटला तर ते करताना कुठेतरी ब्रँडची ओळख ही एका सीमेच्या पलीकडे मर्यादित होती आणि आपला ब्रँड दुसऱ्यांनी का घ्यावा ह्याच्यावरती कुठेतरी आम्हाला कायम प्रश्न होता. आणि जेव्हा डिस्ट्रीब्युशन म्हणजे जनरल ट्रेड किंवा मॉडर्न ट्रेडचं मार्केट येतं की जे दुकानदारीच्या पेक्षा उलटं होतं, कारण की कस्टमर त्याच्या गरजेकरता तिकडे जात असतो आणि त्या गरजेमध्ये आपल्या ब्रँडला त्याच्यात आपल्याला कुठेतरी जागा करून घ्यायची असते. तर त्याच्यात जागा क्रिएट करताना अनोळखी माणसांनी कुठल्या तरी वेगळ्या परक्या राज्यात आपला प्रोडक्ट का घ्यावा ह्याच्यावरती आम्ही खूप विचार करत होतो. कारण की एकदा घेतला तर परत घेतील ह्याची गॅरंटी आम्हाला आमच्या क्वालिटी आणि प्रॉडक्टबद्दल होती. पण पहिला घ्यायलाच कसं प्रॉम्प्ट करायचं की जिकडे आमचा सेल्स पण नाही आहे, आम्हाला कस्टमर माहीत नाही आहे, थर्ड पार्टीमध्ये त्याचा रिटेल होतोय आणि ते करताना त्याच्याबद्दल काय फीडबॅक येतोय हेही कळत नाही. सो या दृष्टीने कुठेतरी एक ब्रँड अँबॅसेडर असावा असं कुठेतरी आम्हाला वाटलं. आणि मग तो ब्रँड अँबॅसेडर कसा असावा याच्यावरती आम्ही वेगवेगळे विचार करत होतो. मग आम्ही म्हटलं की आपल्या ब्रँडला तो कुठेतरी साजेसा पाहिजे की जिकडे वी आर अ फॅमिली ब्रँड, फॅमिली सेंट्रिक ब्रँड आहे, आम्ही फॅमिली बिझनेस पण आहोत. तर तशा पद्धतीने त्या व्हॅल्यूज दाखवणारा एक माणूस पाहिजे, कॉन्ट्रोवर्शियल नसला पाहिजे. कारण की ते करताना ब्रँड अँबॅसेडरबद्दल बरेचदा कॉन्ट्रोवर्सी वेगळी कुठेतरी काहीतरी होऊ शकते की ज्याच्यातनं ब्रँडलाही धक्का लागू शकतो आणि वायसे वर्सा. आणि तिसरं म्हणजे कुठेतरी मराठमोळा असू शकतो का, कारण की आम्ही स्वतःला जेव्हा आउट ऑफ महाराष्ट्र जाऊन मार्केट करतो तेव्हा बेस्ट ऑफ महाराष्ट्र या पद्धतीने आम्ही विचार करतो. आता अमेरिकेत सुद्धा आमचे 10 किऑस्क स्टोअर्स आहेत.
आज 35हून अधिक देशांमध्ये आमचा प्रोडक्ट जातो आणि तिथे इंडियन स्टोर्समध्ये किंवा सुपर मार्केट्समध्ये प्रोडक्ट जेव्हा रिटेल होतो तर तेव्हा ओळखला जाईल असा महाराष्ट्राचा चेहरा कुठला, तर तो सचिन तेंडुलकर असं युनानिमस नाव कुठेतरी लक्षात आलं आणि त्या दृष्टीने आम्ही त्याच्यावरती एक 3-4 वर्षापूर्वी पहिल्यांदा विचार केला. ते केल्यावर आम्हाला लक्षात आलं की आमचं चॅनलच अजून तेवढं सक्षम नाही की आपण या कॉस्टला जस्टिफाय करू शकू, कारण की तेवढा टर्नओव्हर त्याच्यातनं यायला पाहिजे, तेवढं आपलं मार्केटिंग नीट व्हायला पाहिजे, तेवढा ऑन ग्राउंड टीम बनवायला पाहिजे. सो ती 3-1 वर्ष आम्ही त्याच्यावरती टीम बनवण्यात केलं. त्याच्यात बरेच प्रोफेशनल्स आम्ही असेंबल केले, त्याचबरोबर चॅनल आमचा भक्कम केला आणि कुठेतरी ते जेव्हा नीट झालं तेव्हा या 75 वर्षाला कोमेमोरेटिव्ह असं कुठेतरी तो ब्रँड अँबॅसेडर आम्ही डिक्लेअर करायचा ठरवला आणि आय थिंक तो योग सगळा जुळून आला असं मी म्हणेन. त्याच्यामध्ये जी फिल्म एक तुमची जी एक जाहिरात आहे साधारण म्हणजे फिल्मच आहे म्हणून मी ती 6-7 मिनिटाची, तर त्याच्यामध्ये एक वाक्य जे येतं की सचिन जसा 3 पिढ्यांना त्याच्याबद्दलचं प्रेरित करतोय, त्याच्याबद्दलचं आकर्षण आणि आपलेपणा आहे तोच म्हणजे चितळ्यांच्या बद्दलचा आहे. तर हा विचार सचिनला घेतल्यानंतर आला का सचिनला घेत असतानाच हा विचार होता? नाही, ॲक्च्युली पहिल्यापासून चितळे बंधूंच्या फिल्म्स या थोड्याशा प्रॉडक्ट नसून एक ब्रँडिंग किंवा कंपनीची आपण म्हणू की एक फिलॉसॉफी दाखवणाऱ्या कायमच राहिल्या आहेत. म्हणजे आमची टॅगलाईनसुद्धा नात्यातला गोडवा जपतो आम्ही अशीच आहे. त्यामुळे मग जेव्हा सचिनला ऑनबोर्ड केलं तेव्हासुद्धा बरेच आम्हाला सजेशन आले की तुम्ही हिंदीत करा, इंग्लिशमध्ये करा, ही इज अ नॅशनल हिरो वगैरे. पण आम्हाला वाटलं की सचिनला जर आपण मराठी पण त्याचं दाखवू शकतो आपल्या कस्टमरला किंवा सगळ्यांनाच, तर ते छान होईल. आणि मग त्या अनुषंगाने फिल्म लिहायचं ठरलं आणि मग आमच्या टिपिकल नात्यातला गोडवा तिथे दिसेल अशा प्रकारची ती फिल्म लिहिली गेली. आणि त्यातसुद्धा म्हणजे सचिनजींना सुद्धा पहिल्यांदा ऐकल्यावर त्यांना पण आवडली आणि त्याच्यानंतर जो काही रिस्पॉन्स सगळ्यांनी दिला तो तर खूपच छान होता. असं आहे की जेव्हा तुम्ही सचिनला घेतलं, ते फिल्म आली, तुमच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या, तर पुण्यामध्ये सल्ले देणाऱ्यांची काही कमी नाही आहे. आणि तर काय म्हणजे काय प्रकारचे रिॲक्शन्स होत्या, काय तुम्हाला लोक म्हटले? बरंच झालं. म्हणजे ट्विटरवरती मी वापरतो एक्स, तर त्याच्यामुळे मला एकाने त्याच्यात सांगितलं की ते आळेकर मागे बसले, त्यांनी सीट बेल्ट लावलेलं नाही, ते चुकले. किंवा काही लोकांचं असं म्हणणं होतं की त्यावेळेस दुकान बंद असेल तर रात्री कशी बाकरवडी मिळेल, किंवा त्याचबरोबरीने या गोष्टी माहिती कशा नाही आहेत, किंवा याचा रेलेव्हन्स काय होता. सो तिथपासून असेही फीडबॅक आले की जिकडे बरेच लोक जे पुण्यात शिक्षणाच्यामुळे पहिल्यांदा येतात, सो त्यांना हे कनेक्शन कुठेतरी भावलं पण, आणि त्या दृष्टीने आज ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. पण त्यांचा तो आला की बाबा ही गोष्ट आमच्या खरंच आयुष्यातला एक भाग होता, त्याला कधी अशा पद्धतीने दाखवलं गेलं नव्हतं. त्याच्यामुळे नॉस्टॅल्जियाही तेवढा झाला आणि विशेष टिप्पण्या आल्या. तर आय थिंक मला वाटतं काय की तेवढी विशेष टिप्पणी द्यावी किंवा त्याचा नॉस्टॅल्जिया यावा, इतकं हक्कानी आमचे कस्टमर्स आमच्याशी बोलतात, हे कुठेतरी आमच्या ब्रँडचं आय थिंक स्ट्रेंथ आहे. आणि ती कशी टिकवत राहावी हेच आय थिंक मला आणि केदारला जबाबदारी जास्त आहे, बियॉन्ड क्वालिटी असं मी म्हणेन. पण म्हणजे